नमस्कार बांधवांनो, आज आपण खोपोलीचे गगनगिरी महाराज हे कोण होते, त्यांचा जन्म कधी झाला, कुठे झाला याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ओंकार गावडे आणि तुमचं ओंकारचे गजल ह्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. स्वामी गगनगिरी महाराज हे आपल्या भारतीय हिंदू संत आणि नाथ संप्रदायाचे गुरु होते. गगनगिरी महाराज विशेष त्यांच्या जलतपश्चर्येसाठी आणि ध्यानधारणा पद्धतीसाठी चर्चित होते. परमपूज्य गगनगिरी महाराज स्वतः आधी दत्तात्रयांचा अवतार आहेत असं बोललं जातं. भारतीय साधू आणि संतांमध्ये स्वामींची हे एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व होते. गगनगिरी महाराजांबद्दल जेव्हा चर्चा होती तेव्हा त्यांच्याबद्दल हमखास सांगितलं जातं, ते पाण्यात उभं राहून ध्यान करत असत. ते तप करण्यात एवढे एकाग्र व्हायचे की त्यांचे पाय माशाने कुरतडले होते. गगनगिरी महाराजांबद्दल आपल्याला तर सर्वांनाच माहिती आहे. आठवतं ते खोपोलीचा आश्रम, तिथलं ठिकाण, महाराजांची मूर्ती हे आठवतं. त्याचबरोबर महाराजांची पाय कुरतडल्याची गोष्ट तर काय वेगळीच आहे. पाटण तालुक्यातील मंदुरे गावचे पाटणकर सरकार म्हणून ओळखलं जाणार कुटुंब, पाटणकरांचे मूळ आडनाव साळुंके होते. महाराजांचा जन्म देखील इथलाच. 1906 साली वडील गणपतराव आणि आई विठाबाई यांच्या पोटी गगनगिरी महाराजांचा जन्म झाला. गगनगिरी महाराजांचं नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर साळुंके. त्यास कुटुंब मंदुरे या गावात राहायला होते. महाराज 3 वर्षाचे असताना त्यांच्या आईचं आणि 5 वर्षाचे असताना वडिलांचं निधन झालं. त्यामुळे एकटे पडलेल्या महाराजांनी 6व्या वर्षी घर सोडलं. त्यानंतर वैराग्य ही एकमेव गोष्ट महाराज सोबत राहिली. घर सोडल्यानंतर ते नाथ संप्रदायाच्या संपर्कात आले. नाथ संप्रदायाच्या प्रभावातूनच ते सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा येथे आले. वयाच्या 7 वर्षात नाथ संप्रदायाची शिक्षा त्यांना मिळाली होती. गगनगिरी महाराज हे नाथ संप्रदाय हातयोडी ते चालुक्य सम्राट पहिला पुकेशी घराण्यातील होते. त्यानंतर त्यांनी चित्रकूटच्या दिशेने प्रस्थान केलं. तिथंच त्यांची चित्रानंद स्वामी यांच्यासोबत भेट झाली. पुढे ते उत्तर भारतात भटकत राहिले. बद्रीनाथ जवळील व्यास गुफेत महाराज असताना तिथं त्यांना एक स्वामी मिळाले. त्यांनी सिद्धिव्यस्त प्राप्त झालेली एक दंतकथा प्रसिद्ध आहे. दक्षिणेकडे चालत राहण्याची आज्ञा साधूने दिल्यानं महाराजांनी दक्षिणेकडे प्रयाण केलं. महाराज हरिद्वार पासून दिल्लीकडे पायी प्रवास करत आले. तसेच ते भोपाळ पर्यंत गेले. तलावाकाठी ध्यान करत असताना काही सरदार मराठीत बोलत असताना दिसले. महाराज देखील सरदारांबरोबर मराठीत बोलू लागले. मराठी व्यक्ती असल्या कारणाने सरदारांनी त्यांना कोल्हापुरात आणले. तिथूनच पुढे महाराज दाजीपूरच्या जंगलात ते तप करू लागले अशी कथा सांगितली जाते. दाजीपूरमध्ये असताना धनगरवाडी शेजारी ते झोपडे बांधून राहू लागले. खाण्यासाठी कंदमुळे आणि तप करण्यासाठी तप, भूतविद्या, जारान मारान, उच्चाटन विद्या ह्या गोष्टींची दंतकथा महाराजांच्या नातवासोबत जोडू लागल्या. तिथूनच महाराज गगनगिरी गडावर पोचले व इथंच ते वास्तव्यात गगनगिरी महाराज झाले. इथंच ते जलतपस्या करू लागले. ते इतका वेळ तपस्या करायचे की मासे त्यांचा पायाचा चावा घेत असत. महाराजांचे भक्त सांगतात की त्यांना योगशास्त्रातील विमल ज्ञान, शिवयोग, गोरक्षण्याती विद्या अशा विद्या आत्मसात होत्या. निसर्गाच्या सानिध्यात त्यांनी तप केले होते. 1932 ते 1940 या साली दाजीपूरच्या पटाचा डंक भागात राहून त्यांनी अरण्य निवासी पूर्ण केलं होतं. हळूहळू महाराजांची कीर्ती ही पसरू लागली होती. 1948 ते 1950 साली महाराज मुंबईतील वाळकेश्वरतील शिर्डीच्या मारुती मंदिराजवळ दाजी हिरजी पार्शुष
स्मशानात राहू लागले व तप करू लागले. नंतर ते ब्रिज कँडी खडक, महालक्ष्मी खडक, बनगंगेचा खडक टापूक तप करू लागले. दाजी हिरजी शेठच्या बंगल्याच्या समोर, अयरच्या समोर, कधी कधी समशान बावडीजवळ खाट टाकून तप करू लागले. महाराजांची कीर्ती वाढू लागल्याने बरेच संस्थानिक महाराजांना भेटण्यासाठी येऊ लागले. या काळात खोपोली आज जिथे आश्रम आहे तिथं निसर्गरम्य ठिकाणी महाराजांचं वास्तव होऊ लागलं. मात्र महाराजांची कीर्ती पसरली ती 1965च्या कालखंडानंतर. दरम्यान या काळात यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब देसाई, राजाराम बाबू पाटील कपसे आदी सर्व मंत्री, प्रतिष्ठित अधिकारी त्यांना मान सन्मान देऊ लागले. मुंबईच्या बिर्ला क्रीडांगण केंद्रात गुरुपौर्णिमा साजरी होऊ लागली. 1960च्या काळात तत्कालीन मंत्री बाळासाहेब देसाई यांनी गगनगिरी महाराज मूळ पाटणकर असल्याची माहिती दिली. 1995 साली मनुश्री बेटावर आश्रम उभारण्यात आलं. त्यानंतर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आश्रम उभारण्यात आले. स्वामी गगनगिरी महाराजांची काही बोधवचने आता आपण पाहणार आहोत. लोकांना यश का येत नाही तर सर्व अर्धवट करत असतात, आत्मा ओतून करत नाहीत. मी माझे सोडा घरदार नव्हे. ईश्वर हेच माध्यम म्हणून जगल्यास आनंद संपणारच नाही. गुरु ही एक प्रवेशद्वार आहे. संगत करायची पण त्यांच्या गुफेत अडकायचे नाही. मी सर्वांना एक विशाल क्रांतीच्या झोतातून दुःखावर मात करण्याचा आनंद यात्रेकडे नेण्याचा प्रयत्न करीत आहे. माणसाने स्वतःचे अस्तित्व विसरून जगले पाहिजे. माणुसकी परमेश्वराची सेवा करण्याची पहिली पायरी. तुम्हाला योग साधना करायची नसेल तर निदान मानवतेचे तरी आचरण करा. व्यक्तिगत जीवन अनेक स्तरांवर समृद्ध झालेच पाहिजे. परमेश्वराकडे वाटचाल करण्याचे हे पहिले पाऊल. दिनांक 8 फेब्रुवारी 2008 रोजी महाराजांचं खोपोलीत निधन झालं. गगनगिरी महाराजांची कीर्ती आजही महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळते. कधी खोपोलीमध्ये जात असाल तर नक्कीच एकदा त्या ठिकाणी भेट द्या. धन्यवाद.